नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। देवळघाट ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर। ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या संगनमताचा गंभीर आरोप। उपोषणकर्ते रिजवान खान उस्मान खान यांचे प्रशासनावर थेट बोट। जिल्हा मुख्यालयापासून अगदी जवळ असलेल्या आणि तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौजे देवळघाट ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त झालेल्या लाखो रुपयांच्या निधीचा गंभीर गैरवापर झाल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी केला आहे। सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षात देवळघाट ग्रामपंचायतीला 15व्या वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला। मात्र या निधीतून करण्यात येणारी विकासकामे केवळ कागदोपत्रीच पूर्ण झाल्याचे चित्र सध्या प्रत्यक्षात दिसून येत आहे। ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार मंजूर करण्यात आलेल्या अनेक कामांपैकी केवळ काहीच कामे अर्धवट अवस्थेत असून उर्वरित कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत। असे असतानाही तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संबंधित कामे पूर्ण झाल्याचे दाखवून देयके काढल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रत्यक्षात या कामांची पंचायत समिती बुलढाणा येथील अभियंता यांनी स्थळ पाहणी करून दर्जा तपासल्यानंतरच कंत्राटदारांना देयके अदा होणे अपेक्षित होते। मात्र ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने निधीचा अपहार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। यासोबतच देवळघाट येथील आठवडी बाजारातील गंभीर अव्यवस्थेचाही त्यांनी उल्लेख केला आहे। ग्रामपंचायतीने भाजी विक्रेत्यांसाठी ओठे बांधून दिली असतानाही अनेक विक्रेते रस्त्यावर बसून व्यवसाय करीत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। तसेच उरलेला भाजीपाला रस्त्यावरच फेकला जात असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। याच भागात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून मोकाट जनावरे ओठ्यांवर बांधली जात असल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य वाढले आहे। या सर्व बाबींविषयी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाला लेखी निवेदने देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप रिजवान खान यांनी केला आहे। प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात दिनांक 26 जानेवारी 2026 पासून जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। याबाबत तात्काळ दखल न घेतल्यास पुढील आंदोलनाच्या टप्प्यात अनेक ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आठवडी बाजारातील कचरा टाकण्याचा इशारा उपोषणकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी दिला आहे। उस्मान खान रहनार देवलघाट, मैंने 26 तारीख को ऑपरेशन डाला था, तो मैंने सीओ को एक लेटर भी दिया, पत्र भी दिया। सीओ ने कुछ इसके ऊपर कार्रवाई नहीं करा। उसके बाद में शासन सोया है कि क्या है समझ में नहीं आ रहा। देवलघाट से कुछ कमीशन मिलता है इनको, इसके लिए देवलघाट पे कोई धान की कोई लापरवाही धान की पड़ी है और ये रिकामे चीज़ा ला के बांट रहे हैं और लोगों को गुमराह कर रहे हैं। कौन चीज़ ला के बात? ये सरपंच और मेंबर लोगों को रिकामे चीज़ा कैना ला के दे रहे हैं, रिकामा लोगों को गुमराह कर रहे हैं। जो घान है, जो उठाने का काम है मुद्दा, वो मुद्दा छोड़ दिया इन्होंने, दूसरे मुद्दे पे जाके लोगों को वो कर रहे और पैसे हटा रहे ज़बरदस्ती रिकामे। जहाँ घान कचरा पड़ा वो उस पर पैसे हटाना, ये रिकामे चीज़ों पे पैसे हटा के लोगों को पागल कर रहे हैं। 15 का क्या है? 15 के अंदर पूरा पेमेंट निकालते हैं, किधर भी हटाते, जाना दे रहे लोगों को, कहीं बाटले दे रहे, कहीं कुछ कर रहे। देवलघाट में पानी नहीं है, पानी की सोई नहीं कर रहे। फिर बाद में कचरा है देवलघाट में पूरा पड़ा हुआ, कचरे को साफ नहीं करते। सीओ वीडियो ये सब मिले हुए हैं, सब भ्रष्टाचार लोग हैं। ग्राम सेवक पे और सरपंच पे गुना दाखिल होना, ऐसा मेरा प्रशासन से बोलनी है मेरी।